त्या दोन पायाच्या गाढवाचं कामाची आशिरीती ऐक मध्यप्याची स्थिती पेचून पदराची संपत्ती सवय होती जगनित्या गावबा काका सांगू लागले असाच तर या ठिकाणी परिस्थितीच्या अधीन झालेल्या माणसाची गत आहे. दुसरं उदाहरण गावबा काका सांगू लागले मद्यपी आहे ना मद्यपी दारुदार अट्टल बेवडा स्वतःच्या या ठिकाणी जवळची संपत्ती या ठिकाणी असणारा खर्च करतो आणि नसलेली अवदसा माग लावून घेतो. नसलेले उत्तम धन स्वतः कष्ट करतो घाम घालतो आणि त्या पैशाची ती मदिरा या ठिकाणी मध्य प्राशन करतो. त्याचं आचरण कसं होत नाही. यही भोग जोडे काम कर्म स्वर्ग आतुरे निष्काम तरी डोळ्या पुढे सर्व करे या ठिकाणी गावबा काका सांगू लागले आजच्या या कलियुगामध्ये पैशाच्या जोरावर सगळ्या सुखाचा उपभोग घेता येतो. पैशाच्या जोरावर कोणत्याही या ठिकाणी सुखाचा उपभोग घेता येतो. या ठिकाणी त्याच पैशानं आपल्याला या ठिकाणी पुण्य या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी आहे. या ठिकाणी असणारा लक्ष्मण शक्ती आहे तिथं असणारा तुम्ही दान करा पुण्य प्राप्त होत आहे. एखादा नाम सप्ताह चालू आहे तिथं दान करा पुण्याची प्राप्ती होती आहे. पण ही बिघडलेली अवलाद पुण्य संचय करीत नाही उलट या ठिकाणी अधोगतीला जातीये. कशी जाती आहे तुम्ही आयष्य धन करिता ती मध्ये पार ते निदात्माघाती संपूर्ण नरक सेवन आणि बार या ठिकाणी असणारा गावबा काका सांगू लागले असा असणारा तो दारुडा या ठिकाणी अकल्प या ठिकाणी असणारा अनेक जन्म पुनरपी जनन पुनरपी मरणम या ठिकाणी उत्तम असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी या 84 फेऱ्यातून मुक्त होता येतं. याच असणाऱ्या नरदेहामध्ये ते सोडून देत आणि त्या असणाऱ्या मद्याच्या अधीन जात. त्याच्यामुळे काय होत पुण्य करायचे ह्याच्या स्वप्नात येत नाही उलट पापाचा संचय करतो आणि त्याच्यामुळं 84 लक्ष एवढी फेऱ्यामध्ये हा जीव अडकल्या जातो. त्याच्यातून मुक्तता स्वप्नात सुद्धा नाही. गावबा काका सांगतात आपल्याला मरण आल्याच्या नंतर आपल्या कर्माच्या अनुसार आपल्याला या ठिकाणी नरक किंवा स्वर्ग भेटत असतो. पण हा मद्यपी हा सत्तरा दारुडा मरायची वाट बघत नाही जिवंतपणी नरक यातना भोगत असतो. धन लोभी जे लुप्त कर स्वप्नी न देखती जन्मदर बेदेखा भोगती नरकानी या ठिकाणी गावबा काका असणारा मद्यपेच सांगू लागले अहो इतकंच काय त्या मद्यपी अशा मी पाहिले काटे महाराज पत्नीनं जळाला धान्य दिलेलं ते विकून पेणारी अवलाद मी पाहिली आहे. असा असणारा मद्यपी त्या संसाराचं वज वाटोळा करतो आणि आधीची एक अवलाद आधीची एक नमुना गावबा काका सांगतात ते चिकट माणसं चिकट माणसं त्यांचं उदाहरण सांगू लागले स्वतः उपवासी मरतय पण जवळचे पैसे खर्च करीत नाहीये. त्याची कशी गत होतीये मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वथा तथापि जायच करिता आळस चित्ता उपजेना. या ठिकाणी मरणांत झटे घेतय सकाळी उठल्यापासून काबाड कष्ट मर 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 मेहनत करताय. या ठिकाणी असणारा पैसाचा माग